गेल्या काही दिवसांपासून ज्या पालकमंत्री पदाच्या घोषणेची वाट सगळेच आतुरतेने बघत होते, ती पालकमंत्री पदाची घोषणा अखेर झाली आहे आणि ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अपेक्षेप्रमाणे श्री एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली आहे। एकनाथ शिंदे यांची केवळ ठाणेच नव्हे तर मुंबईचे पालकमंत्री म्हणून श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आता जबाबदारी सोपवण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्यातलेच आणखी एक मंत्री श्री गणेश नाईक हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर दावा ठोकून होते, किंबहुना त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाल्या होत्या। आता गणेश नाईक यांच्याकडे पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तर नव्यानेच मंत्रिपद मिळालेले ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्याकडे धाराशिव या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं, मात्र 3 पक्ष सत्तेत असल्याकारणाने प्रत्येक निर्णय घेताना अतिशय ताऊन सुलाखून घेतला जात आहे आणि त्यातूनच आता ठाणे आणि मुंबई एकनाथ शिंदे यांच्याकडे, पालघर गणेश नाईक यांच्याकडे आणि धाराशिव हे प्रताप सरनाईक यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।